नमस्कार. गुढीपाडवा येतोय आणि गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील मराठी हिंदू महिन्यातील पहिला दिवस म्हणजे नववर्षाचा पहिला दिवस आणि तो दिवस सण साजरा केला जातो तो म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एकही असतो. त्या दिवशी सगळ्या घरांमध्ये काही ना काहीतरी गोडधोड बनतंच. आपल्या महाराष्ट्रामध्ये मस्त पुरणाच्या पोळीचा बेत केला जातो. तर आज आपण मस्त पुरणाची पोळी, कटाची आमटी आणि छान असं मस्त पुरणाच्या पोळीचं ताट अगदी झटपट कसं बनवायचं ते दाखवणार आहे. अगदी सोपी कृती आहे. तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये मस्त मौसूद असं पुरण बनवू शकता. चला तर मग वेळ न घालवता गुढीपाडव्यासाठी मस्त मौसूद अशी पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी बनवायची ते पाहूयात. तर आता इथे पुरणपोळी बनवण्यासाठी मी पाऊण वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, चण्याची डाळ घेतलेली आहे. याच वाटीने आपण पुढचं मेजरमेंट घेणार आहोत. तर ही तुम्ही पाहू शकता पॉलिश हरभरा डाळ आहे. तुमच्याकडे घरगुती डाळ असेल तरी चालेल, पण विकतची डाळ शक्यतो पटकन शिजते, त्यामुळे विकतच्या डाळीचा वापर करा. आता एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण 3 ग्लास पाणी घालणार आहोत. तर साधारण डाळ भिजेल आणि थोडंसं पाणी वर येईल इतकं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. आता सोबतच यामध्ये हळद घालायची आहे. हळदीमुळे आपल्या डाळीला पुरणाला खूप सुंदर असा रंग येतो. 1 चमचा मी तेल घातलेला आहे. तेलामुळे आपलं डाळ जी आहे ती छान मौसूद शिजणार आहे. आता यामध्ये आपण ही हरभरा डाळ घातलेली आहे. कुकरचं झाकण लावायचं आणि लो फ्लेमवरती कुकरच्या आपण 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत, डाळ व्यवस्थित मौसूद शिजेपर्यंत. आता डाळ शिजतीये तोपर्यंत इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी गव्हाचं पीठ चाळून घेते. आपण आता पुरणाच्या पोळीसाठी लागते ती कणिक मळून घेणार आहोत. तर साधारण 1 ते 1.5 वाटी मी इथे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. तुम्ही जेवढं कणिक लागते तुमच्या घरामध्ये तेवढं पीठ चाळून घेऊ शकता. आता यामध्ये 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून छान सैलसर असा याचा गोळा मळून घेणार आहोत. लक्षात ठेवा, पुरणपोळीची जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा मीठ थोडंसं चढतंच टाकायचं, जेणेकरून आपलं जे पुरणपोळीचं आवरण आहे कणकेचं ते फाटत नाही आणि पोळी अगदी मौसूद अशी बनते. तर आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालत घालत हा गोळा मी सैलसर मळून घेणार आहे. अगदी सैलसर मळून घ्यायचा. गोळा मळतानाच पाणी थोडं थोडं घालून छान मळून घेतला की याला कुठेही पाण्यात भिजत घालावं लागत नाही किंवा पोळी लाटतानाही त्रास होत नाही. तर तुम्ही पाहू शकता गोळा मी मळतानाच छान असा सैलसर मळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात येत असेल. तर मी थोडं थोडं पाणी घालत घालत हा गोळा व्यवस्थित असा मळून घेतलेला आहे. गोळा जेवढा जास्त तिंबून तुम्ही मळून घ्याल, जेवढं पाणी घालून त्यात ते मुरवाल, तेवढी कणिक छान सैलसर बनते आणि तेवढी आपली पुरणपोळी अगदी सहज लाटता येते आणि फाटतही नाही आणि मौसूद अशी बनते. त्यामुळे गोळ्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत गोळा छान असा मौसूद मळून घ्यायचा आहे. तर साधारण एवढं पीठ मळण्यासाठी मला 1 ते 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकतं. गव्हाच्या पिठावरती, गव्हावरती अवलंबून असतं. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये माझे बोट रुतत आहेत इतके मी हे पीठ जे आहे ते सैलसर मळून घेतलेलं आहे. पीठ शक्यतो पुरणपोळी करायच्या आधी तासभर तरी भिजवून घ्यायचं, त्यामुळे पीठ छान भिजतं. तर आता आपण हे साईडला ठेवूयात. आपलं पीठ भिजवून झालं आहे तोपर्यंत आपला कुकरही छान थंड झालेला आहे. याची वाफ गेलेली आहे. तर मी कुकरचं झाकण उघडते. आपली डाळ व्यवस्थित छान अशी शिजलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. छान अशी मौसूद डाळ शिजली पाहिजे, जास्तही कडक राहिली नाही पाहिजे. तर ती तुम्ही दाखवते बोटाने दाबली तर याची छान अशी पूर्ण पूड होत आहे, पूर्ण दबली जात आहे. तर आता ही सगळी डाळ आपण एखाद्या चाळणीत काढून घेणार आहोत. चाळणीच्या खाली मी एखादं पातेलं किंवा तुम्ही कढई ठेवू शकता आणि यावरती आपण ही सगळी डाळ काढून घेणार आहोत. यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि डाळ पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे. पुरण बनवताना शक्यतो डाळ पूर्ण कोरडी असावी, त्यामुळे चाळणीवरती आपण ही सगळी अशी पसरून ठेवणार आहोत आणि यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत. आता हे जे पाणी काढलं जातं, हे जे पुरणाचं पाणी राहिलेलं आहे त्याला आमच्याकडे सातारी भागामध्ये येळ म्हणतात. हा येळाचा उपयोग करून आपण याचीच कटाची आमटी बनवणार आहोत. त्यामुळं हे पाणी ओतून द्यायचं नाही. हे सगळं डाळ निथळून घेतलेलं पाणी जे आहे त्याचा आपण पुढे वापर करणार आहोत. आता ती डाळ मी एखाद्या पातेल्यात काढून घेतलेली आहे. तर आता मस्त ही आपण पातेल्यामध्ये हलवून घेतली एकदा. आता यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत. तर ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने मी गूळ मोजून घेते.
जेवढी आपण डाळ घेतलेली त्याच्या थोडासा कमी मी गूळ घेतलेला आहे. म्हणजे पाऊण वाटी डाळ घेतलेली तर मी पाऊण वाटीला थोडा कमी असा गूळ घेतलेला आहे. जास्त तुम्हाला गोड आवडत असेल तर पाऊण वाटी किंवा थोडासा जास्त गूळ घेतला तरीही चालेल. मी गूळ चिरून घेतलेला होता आणि डाळीत घालून आपण आता तो लो फ्लेमवरती छान विरघळून घेणार आहोत. हलवून घ्यायचा. हलवत हलवत हा गूळ पूर्ण डाळीमध्ये विरघळला गेला पाहिजे आणि डाळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. तर आता यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्या पुरणाची चव अजूनच सुधारते. तर व्यवस्थित हलवत हलवत तुम्ही पाहू शकता गूळ आपला छान विरघळायला लागलेला आहे. आधी तो पातळसर होतो आणि पुन्हा पुरण हळूहळू घट्ट व्हायला लागतं. आता यामध्ये मी वेलची पूड टाकते. वेलची पूड, जायफळाची पूड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुंठ पूडही टाकू शकता. त्यानेही आपल्या पुरणाला खूप छान चव येते. तर आता मी इथे फक्त वेलची पूडचा वापर केलेला आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं. डाळ बघा हळूहळू आधी पातळ झालेली आणि आता छान असं घट्ट व्हायला लागलं आहे आपलं हे पुरण. आणि यामध्ये चमचा रोवला तर हा पूर्ण उभा राहतोय, म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित तयार झालेलं आहे. तर आता पुरण गरम गरम असतानाच आपण ते छान वाटून घेणार आहोत. तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता किंवा असंच एखाद्या चाळणीमध्ये हे गरम गरम पुरण काढून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता अजूनही त्याच्या वाफा निघत आहेत. आणि एखाद्या पेल्याच्या किंवा तांब्याच्या साह्याने हे असं रगडून घ्यायचं, जेणेकरून पुरण जे आहे ते छान मऊसूद गाळलं जाईल. आणि यामध्ये काही आपले गुळामध्ये खडे वगैरे असतात, तर तसे काही खडे असतील तर ते चाळणीवरती वरच राहतात आणि मस्त मऊसूद असं आपल्याला पुरण मिळतं. तर पुरण बारीक करताना मात्र हे पटपट करायचं. तर तुम्ही पाहू शकता छान असं पुरण आपलं मऊसूद तयार झालेलं आहे. मऊसूद असं पुरण आपलं मिळालेलं आहे, तयार झालेलं आहे. तर आता हे साईडला ठेवूयात. आपलं पुरण तयार झालं आहे. आपण कटाच्या आमटीची तयारी करूयात. तर इथे मी वाटण भाजून घेतलेलं आहे. यासाठी इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं सुकं आणि हे तेलावरती छान भाजून घेतलेलं आहे. सोबतच छोटे मध्यम आकाराचे 2 कांदे, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा छान तेलामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजून घेतलेल्या होत्या. आधी कांदा भाजून घ्यायचा आणि नंतर बाकीच्या गोष्टी टाकायच्या. व्यवस्थित सगळं भाजून थंड करून घेतलेलं आहे. आता मिक्सर जारमध्ये आधी वाटण बनवताना 1 चमचा आपण भाजके तीळ घेणार आहोत आणि तीळ थोडेसे बारीक करून घेणार आहोत. तर तीळ मी थोडेसे फिरवून घेतलेले आहेत. तर तीळ बारीक झाल्यावरती यामध्ये आता आपण हे जे सुकं खोबरं भाजून घेतलेलं होतं ते घेणार आहोत. सुकं खोबरं मी तेलावरती छान भाजून घेतलेलं आहे, थंड करून घेतलं आहे. आता हे आपण बारीक करून घेणार आहोत. खोबरं शक्यतो वाटणामध्ये आधी बारीक करून घ्यायचं, कारण ते नंतर बारीक होत नाही लवकर. तर आता सुकं खोबरंही आपण छान दरदरीत असं बारीक करून घेतलं आहे. आता यामध्ये राहिलेलं कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर जे आपण सगळं भाजून घेतलेलं ते घ्यायचं. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहे. तर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि छान असं मस्त आपलं वाटण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता वाटण सुंदर असं बारीक झालेलं आहे. तर आता आपलं वाटण तयार आहे. आपण मस्त कटाच्या आमटीची तयारी करूयात. तर आमटी बनवण्यासाठी गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे. पातेलं, कढई तुम्ही काय ज्याच्यात बनवायची ते ठेवू शकता. आता यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये मी मोहरी टाकणार आहे. मोहरी थोडीशी आधी तडतडून द्यायची. मोहरी छान तडतडली गेली की आपण यामध्ये जिरी टाकणार आहोत. लक्षात ठेवा मोहरी आधी छान तडतडून द्यायची, नाहीतर मग मोहरीचा कडवट असा वास येतो. तर आता जिरी ही छान तडतडली की यामध्ये पटकन आपण मस्त कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत. कढीपत्ता छान असा तेलावरती तडतडला गेला की यामध्ये मी मीठ आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे. जो कोणता घरगुती मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे. तर वाटण आपण छान तेलावरती परतून घेणार आहोत. पटपट आपण हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता इथे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे, त्यामुळे कोणताही गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे. तुम्ही जो कोणता घरगुती मसाला वापरत असाल तो मसाला तुम्ही वापरू शकता. सोबतच थोडासा गरम मसाला वापरला तरीही चालेल. त्याने आपली जी आमटीची चव आहे ना ते खूप सुंदर येते. तर आपलं वाटण तुम्ही पाहू शकता याचा कलरही चेंज झालेला आहे आणि हळूहळू याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. तर वाटण जेवढं छान तुम्ही तेलावरती परतून घ्याल तेवढा आमटीची जी चव आहे ती खूप सुंदर येते. तर तुम्ही पाहू शकता वाटणाला हळूहळू सुंदर असा लालसर रंग यायला लागलेला आहे
आणि आपलं वाटण जे आहे ते छान परतलं गेलेलं आहे, त्याला तेल सुटलेलं आहे. तर आता यामध्ये आपण जो येळ काढून ठेवलेला तो घालणार आहोत. तर थोडा थोडा करून घालायचा, मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला किती पातळसर किती घट्टसर आमटी हवी आहे तसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. तर आपण काढून ठेवलेला येळ आणि त्यासोबत मी 1 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आमटी आपली जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे. तर आता याला आपण छान उकळी काढून घेणार आहोत. लो फ्लेमवरती याला छान 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या. त्यामुळे आपल्या आमटीला छान अशी चव येते आणि थोडासा दाटसरपणाही येतो. तर आमटी तुम्ही पाहू शकता छान अशी उकळली गेलेली आहे. 2 ते 3 उकळ्या काढल्या की ती थोडीशी आटते आणि त्याने चवही छान येते. तर आता आमटीला उकळी आली की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आपली आमटी तयार आहे. आपण ती साईडला ठेवूयात. आता पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी एक छोटा कणकेचा उंडा घेतलेला आहे. तो आता थोडंसं पीठ लावून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 2 बोटांनी आपण थोडासा मोठा करून घेतलेला आहे. आता जेवढा तुम्ही कणकेचा उंडा घ्याल तेवढाच आपण पुरणाचाही उंडा घेणार आहोत. गोल करून घ्यायचा आणि असा दाबून अंगठ्याच्या साहाय्याने तो आतमध्ये प्रेस करायचा, जेणेकरून जो आपलं पुरण आहे ते व्यवस्थित कणकेमध्ये मिक्स होईल, छान असं भरलं जाईल. आणि जो आपला कणकेचा उंडा आहे तो साईडने वर काढत घ्यायचा, जेणेकरून पुरण तुम्ही पाहू शकता छान आतमध्ये गेलेला आहे आणि हा गोल कणकेचा उंडा साईडने आलेला आहे. साईडने हा असा दाबत दाबत उंडा छान भरून घ्यायचा आणि वरून जे टोक आहे ते व्यवस्थित सील करून घ्यायचं, पॅक करायचं आणि असं दाबून घ्यायचं. थोडासा छान हा पिठात घोळून घ्यायचा आणि तो तुम्ही थोडासा हातावरही मोठा करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही अशीही त्याची पुरणपोळी लाटू शकता. अगदी मऊ हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची. जास्त दाब न देता ही पुरणपोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची, त्यामुळे ती फाटत नाही, चिटकत नाही. थोडं थोडं पीठ लावत जायचं. अच्छा, साईड कडाही ज्या आपण आहेत त्या व्यवस्थित लाटून घेणार आहोत. आपली पुरणपोळी तुम्ही पाहू शकता छान अशी लाटली गेलेली आहे. तवा इकडे गरम करायला ठेवलेला, यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि आता यावरती आपण तयार केलेली पुरणपोळी टाकणार आहोत. 1-2 मिनिटाने आपण ही पुरणपोळी जी आहे ती पहिल्यांदा हातानेच उलटून घेणार आहोत, त्यामुळे आपली पुरणपोळी छान फुगते. तर आता एका साईडने ही छान हळूहळू फुगायला लागलेली आहे. तर व्यवस्थित आपण पुन्हा एकदा ती पलटी करून घेणार आहोत आणि पलटी करून घेतल्यानंतर यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार साजूक तूप किंवा तेल घालू शकता. तेलाने मी व्यवस्थित ही सगळ्या बाजूंनी तेल आपण लावून घ्यायचं आहे आणि ही पलटी केल्यानंतर छान अशी ही बघा फुगायला लागलेली आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावून घेऊ शकता आणि मस्त पुरणपोळी आपण दोन्ही बाजूंनी छान अशी खरपूस भाजून घेणार आहोत. तर मस्त मौसूद अशी गरमागरम आपली पुरणपोळीही तयार झालेली आहे. पुरणपोळी तयार केली, कटाची आमटी तयार केली, सोबत तुम्ही कांद्याची भजी करू शकता. एका साईडला मस्त तुम्ही भात लावून घ्या. आपली पुरणपोळीची थाळी तयार झालेली आहे. तर अगदी सोपी थाळी केलेली आहे. मी यामध्ये कटाची आमटी कशी बनवायची ते दाखवलं आहे, पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे. सोबत दूध किंवा तुमच्याकडे गुळवणी करत असतील तर ते करा. यामध्ये भाताचा मी एक छान असा मुदी ठेवलेली आहे. याबरोबर सोबतच आपल्या पुरणपोळीच्या थाळीमध्ये किंवा नैवेद्याच्या थाळीमध्ये नेहमीच मेथीची भाजी असते ती ठेवलेली आहे आणि थोडेसे पापड कुरडई तळली आहे आणि सोबतच भजी तळलेली आहे. तर मस्त अशी पुरणपोळीची थाळी तयार झालेली आहे. व्हिडिओत दाखवलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर तुम्हीही अशी मौसूद पुरणपोळी पहिल्या प्रयत्नात नक्कीच बनवू शकता. मग या गुढीपाडव्याला तुम्ही ही मौसूद अशी पुरणपोळी आणि कटाची आमटी नक्की बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक गोडसर रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.